हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण जाणार आहोत श्री वाघेश्वर मंदिर येथे। हे मंदिर आळंदीपासून अगदी जवळच चरोळी बुद्रुक येथे आहे। तुम्ही बघू शकता जाण्यासाठी मार्ग किती वळणदार आहे ते। अतिशय सुंदर असे हे देवस्थान आहे। काही सेकंदातच अगदी मन प्रसन्न करून टाकणारे असे वातावरण या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळते। चला तर आपण गेटच्या आतमध्ये जाऊयात। अतिशय प्रसन्न निसर्गरम्य अशा वातावरणात हे देवस्थान आहे। हे चरोळी गावचे ग्रामदैवत आहे। वाघेश्वर मंदिर हे अतिशय प्राचीन आणि जागृत असे शिवमंदिर आहे। हे मंदिर दाभाडे कुटुंबाने 18व्या शतकात बांधले होते। या ठिकाणी तुम्ही बघू शकता आदियोगी महादेवाची अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे। फ्रेंड्स, या ठिकाणी कैलास पर्वताची अतिशय सुंदर अशी एक प्रतिकृती बनवण्यात आलेली आहे। येथे आपण श्री महादेवांचे संपूर्ण कुटुंब एकत्रित बघू शकतो। फ्रेंड्स, कैलास पर्वताचे जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे या ठिकाणी अतिशय हिंस्र मानला जाणारा सिंह, जो की माता भगवतीचे वाहन आहे, तो आणि आपण धर्माचे प्रतीक मानतो तो बैल एकत्र पाहायला मिळतो। हे दोन्ही एकमेकांचे विरोधी असले तरी ते एकत्र अतिशय आनंदात आपल्याला दिसतात। तसेच मोर आणि उंदीरही जे कार्तिक स्वामी आणि श्री गणपती यांचे वाहन आहेत तेही आपल्याला पाहायला मिळतात। या पर्वताच्या मागे भैरवनाथांची एक सुंदर अशी मूर्ती आहे, ती तुम्ही पाहिली असेलच। आपण थोडं रात्रीच्या वेळी आल्यामुळे व्हिडिओमध्ये थोडा अंधार दिसतोय। अजून या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी शिवाजी महाराजांची एक अतिशय सुंदर आणि मनमोहक अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते। हे मंदिराचे मुख्य द्वार आहे। फ्रेंड्स, मंदिराच्या आतमध्ये व्हिडिओ शूटिंगला सक्त मनाई असल्यामुळे आपण बाहेरील परिसरच व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तरी तुम्ही जेव्हा कधी या ठिकाणी याल तेव्हा या मंदिराला नक्की भेट द्या आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा। हे मंदिर मराठा काळात इसवी सन 1726 मध्ये दाभाडे कुटुंबाने बांधलेले आहे। चरोळी बुद्रुक हे गाव पुण्यापासून 21 किलोमीटर अंतरावर असून आळंदीपासून अगदी 4 ते 5 किलोमीटर अंतरावरच आहे। त्यामुळे तुम्ही कधीही आळंदीला जेव्हा आपण जातो तेव्हा तुम्ही या मंदिराला नक्की भेट देऊ शकता आणि श्री वाघेश्वर महाराजांचे दर्शन घेऊ शकता। या मंदिराचे बांधकाम काळ्या पाषाणात असून हे संपूर्ण बांधकाम दगडी आहे। महादेव हे पशुपतीनाथ आहेत आणि आपण महादेवांच्या दर्शनाला गेलो आणि त्यांच्या या लाडक्या पशुचे दर्शन झाले नाही असे होऊच शकत नाही। कोणत्या ना कोणत्या रूपाने देव आपल्यासोबतच असतो हे या ठिकाणी आल्यावर कळाले। संध्याकाळच्या शांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या वातावरणात आम्ही श्री वाघेश्वर महाराजांचे दर्शन घेतले। कैलास पर्वताचा मंत्रमुग्ध करणारा देखावा, भैरवबाबांचे दर्शन आणि मावळतीला गेलेला सूर्य आणि त्यामुळे लालीलाल झालेला आसमंत हे सगळे मनाला वेगळीच शांती देऊन जात होते। अतिशय प्रसन्न असे
वातावरण या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळते. भक्तांची इथे नेहमीच अशी गर्दी असते, तर तुम्ही कधीही या ठिकाणी येऊन भेट देऊ शकता. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.